गुरुपौर्णिमा आहे. सुंदर. आषाढीला जर नसेल गेले तरी गुरुपौर्णिमेला संकल्प करा जीवनामध्ये, पण गुरु चांगला करा बरं. गुरु कसा करा? चांगला करा. गुरुचं लक्षण सांगत असताना कबीर महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. ज्याचे शिष्य मोठे, ज्याचा आश्रम मोठा आहे, ज्याची गाडी मोठी आहे, ज्याची डेहरी मोठी आहे, जो लय चांगलं कीर्तन करतो, ज्याच्या कीर्तनाला लय समाज येतो, अशाच लोकांना गुरु करावा असं कुठं लिखित नाहीये बरं महाराज. त्या गुरुने तुम्हाला अज्ञान अंधकारामधून दूर करून तुम्हाला भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजेत महाराज. त्यालाच गुरु म्हणतात. दत्तात्रयाने 24 गुरु केलेले. किती केलेले? 24. त्यातले 10-5 मी गुरु तुम्हाला सांगतो. दत्तात्रयाने आजगराला सुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयानं हवेला सुद्धा गुरु, वाऱ्याला सुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयानं आकाशाला सुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयानं पाण्याला सुद्धा गुरु केला. तर पाण्याकडून दत्तात्रयानं काय गुण घेतला असेल हो? कबीर महाराज सांगतात, ऐसी बानी बोलिए, ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोल, औरन को शीतल करे और आप ही शीतल हो. नाही हिंदी कळ मधुरावानी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. काय गुरु शिष्याचं महत्व आहे महाराज. माझी विनंती नाही, जर तुम्हाला दुसऱ्याला गुरु करता आलं तर मला तरी असं वाटतं माझे ज्ञानोबराय हे विश्वाचे गुरु आहे महाराज. कोण आहे? विश्वाचे गुरु आहे. जगद्गुरु तुकोबराय जरी हयात नसेल तर तुकोबरायचा गाथा समोर ठेवा. तुकोबरायला जीवनामध्ये आपलं गुरु माना. चांगल्या माणसाला पहा जो तुमच्या जीवनाचा उद्धार करल, जो तुम्हाला चांगला मार्ग देईल. कारण सांगू, गुरुशिवाय माणसाच्या जीवनाला ज्ञान प्राप्त होणं शक्यच नाही महाराज. कुछ न बिगडे का तुम्हारा, गुरु शरण आने के बाद हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार, रात भर कांटों पे सोया. ऐका ना दादा, माझी विनंती आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. पण जीवनामधलं पहिलं गुरु कोण आहे? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी. जसं आपण यांना देवता मानतो ना, तसं मानवी देहाचे प्रत्येक पहिला जर गुरु कोण असेल तर आपली आई आहे. म्हणून उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुही चांगला निवडा. उगच तुम्हाला थापा मारणारा थापा मारणारा जर गुरु असेल आणि खोटं बोलणारा जर शिष्य असेल तर महाराज सांगतात, विठोबाची आन नरकाची, ओ विठोबाची आन नरकाची, ओ विठोबाची आन नरकाची, ओ विठोबाची आन नरकाची. तुका म्हणे विठोबाची आनंदाचा जोश. गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. विठोबाची आन. 1-2 मिनिटातलं उदाहरण सांगतो महाराज. गुरुचं किती प्रेम शिष्यावर असावं आणि शिष्याची किती श्रद्धा गुरुजीवर असावी. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ नसताना जात असताना एका माय माऊलीनं काय केलंय, वडे केलेले होते, सुंदर असे वडे.
त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा, ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खायचे रे मला, काळजी करू नका गुरुजी, चला तुम्ही आश्रमावर. आश्रमावर गेल्यानंतर भिक्षाची जोळी घेतली, त्या माय माऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते, त्यामुळं संन्यासी महात्मा जो असतो तो कोरडा सिधा खातो असं शास्त्र सांगतंय. ताटामध्ये कोरडा सिधा घेतला आणि गोरक्षनाथाकडे घेऊन गेल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए माय, ऐक न ग, आज कोरडा सिधा नको करू, तुझ्या घरी जे वडे त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. नास्तिक होती ती माय माऊली, धार्मिक अजिबातच नव्हती. ती सब एकाच वाक्यात म्हणली, का बे, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. माय, आतापर्यंत माझ्या गुरुजीनं मला कधीच काही मागितलं नाही ग, पहिल्यांदा 2 वडे मागितले, आणि मी जर माझ्या गुरुजीला 2 वडे देऊ शकलो नाही आई, तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी भावना पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने प्रश्न केला, किती प्रेम करतोस रे तुझ्या गुरुजीवर? एका वाक्यात सांगितलं, आई, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे ग. क्षणाचाही विचार न करता एक डोळा काढून मागितला. गोरक्षनाथाने डोळा त्या आईच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आली. एक हात डोळ्याला आहे, दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा, ए गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना काठी लागली, त्याच्यामुळे थोडं रक्त येतंय. परत विचारलं, गोरक्षा काय झालं खरं सांग? गुरुजी, काही नाही हो, रस्त्याने येत असताना काठी लागली, त्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. परत विचारलं, डोळ्यावरचा हात काढला तर डोळाच नव्हता. घाबरले मच्छिंद्रनाथ, वडा खाणं थांबवलं. काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, तिने मला विचारलं की किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? मी सांगितलं, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. तिनं डोळा काढून मागितला. गुरुजी, मी डोळा काढून द्याला आणि वडे घेऊन आलो. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथ रडायला लागल्याने गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांना सांगितलं, गुरुजी, त्या माय माऊलीनं 2 वड्यासाठी फक्त मला 1 डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीनं 2 वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असते. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता ज्या गुरुसाठी शिष्य डोळा काढून देतो, ते गुरु काही तुमच्या माझ्यासारखे खेकडे धरणारे थोडे असतील काही? अरे 2 मच्छिंद्रनाथ होते ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, असले उदाहरणं फक्त कीर्तनात ऐकायचे, प्रॅक्टिकली करून पाहिजे. आमच्यासारखा एखादा बोंधू येईल आणि तुम्हाला डोळा द्या मला, डोळाही जाईल आणि महाराज जाईल. एवढे काही पॉवरफुल महाराज नाही राहिले बरं 2024 मध्ये. सगळे येडपट आहे, हे तुमचे डोळे काढतील, डोळे देऊ. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबरा देवाला सांगतात, देवा, 8वीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस मी तुझं चिंतन करील. आणि 8वीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं चिंतन करील. जसं जगद्गुरु तुकोबराने जीवनामध्ये संकल्प केला, तो संकल्प आपणही जीवनामध्ये करा की उठा जागे वारे. आतापर्यंत काय केलं पाहू नका, इथून पुढं तरी, आता तरी पुढे करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना, ऐसी साधना करा काही, वेळ नका वाया घालू. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही गेला पाहिजे. हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना हरि भजना बिन काळ घालवू नको रे, हरि भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको, हरि भजना बिन काळ घालवू नको रे, हरि भजना बिन काळ घालवू नको रे.
तसा पाविवणी बाबा भेटी नाही जीवा सीमा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा विना एकही क्षण वाया नका घालू. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, जगात प्रत्येक गोष्ट माणसाला परत मिळते. गेलेला पैसा कमावता येतोय, गेलेलं पद परत मिळेल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल. पण लिहून ठेवा एक वाक्य माझं कानावर ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाहीये ना. मग क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को केली ना केली, एवढं क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग अशा काळामध्ये, अशा अल्पवधीमध्ये आपण फक्त एकच काम या जगामध्ये करू शकतो, भगवंताचं चिंतन. नवीन पाय हा माझा नवस रात्र दिवस पांडुरंगा. आपणही थोडा वेळ भगवंतासाठी दिला पाहिजेत. महाराज, अनमोल किमतीचा नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. चांगला संकल्प करा, चांगला संकल्प आता करा, लवकर करा. कल करे सो आज करो, आज करे सो अभी, शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ वाया नका घालू. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की सगळ्यांनी घर सोडून जंगलात जा, अजिबात नाही. घरातच राहा. गवळणीने घर सोडलं नाही, स्वधर्माचा त्यागही केला नाही, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन गेल्या की अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. माया उद्या जर एखादी माय माऊली आपल्या गावात आली, तिच्या डोक्यावर कांदे बटाटे टमाटर आहे आणि ती तुम्हाला पाहून म्हणू लागली, पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. तुम्ही एकच म्हणसाल, बाई नक्की हिच्या गोळ्या संपल्या. बरोबर आहे का नाही? हिच्या डोक्यावर टमाटे, हिच्या डोक्यावर बटाटे आणि हे पांडुरंग घ्या म्हणते. याचं कारण काय? गवळणीचा विषय भगवंत झाला होता, अंतकरणात फक्त आत हरी. एवढ्या भगवंत चिंतनामध्ये तल्लीन झाल्या होता. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. कुठं पाय टाकू, जिकडं पाहावं तिकडं त्यांना भगवंत दिसत होता. त्यांनी नवऱ्याचा त्याग केला नाही, सासू सासऱ्याचा त्याग केला नाही. कुटुंबात राहून, संसारात राहून निर्गुण असणारा भगवान जगाचा मालक, त्याला सगुण रूपामध्ये आणला रूपा बळे. आणि त्या गवळणीसाठी तो जगाचा मालक काय नाही केलं हो महाराज, त्यानं सर्व काही केलं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती. आपण सुद्धा संकल्प करा. विश्वास कमी पडतोय महाराज तुमचा आणि माझा देवावर, थोडा ठेवा हो, जास्त नका ठेवू. तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल कैवारी. मी एक वाक्य सांगतो गड्यानं तुम्हाला. लेकरानं बाजाराला जात असताना, तालुक्याच्या ठिकाणी जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच पोरानं पकडायची नाही. लक्ष देऊन ऐका. बाजाराला जात असताना पोरानं आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. तुम्ही जर करंगळी पकडसा तर गर्दीमध्ये गतिरोधकाला नाली आली तर तुमची करंगळी सुटायची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचा हात जर तुमच्या बापाच्या हातात दिला तर गतिरोधक येऊ द्या, नाली येऊ द्या, कितीही गर्दी असू द्या, तुमचा बाप तुम्हाला सोडणार नाही. तसं संसार करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर साधूच्या हातात द्यावा, नाही तर एक आपला हात कोणाच्या हातात द्यावा? देवाच्या हातात द्यावा. आणि त्याला फक्त एवढीच विनंती करा, नाव किनारे प्रभूजी, नाव किनारे प्रभूजी, नाव किनारे लगाओ. प्रभूजी, नाव किनारे
निश्चित तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव नसला पाहिजे, तुमच्या आणि माझ्या जीवनातला पहिला पर्याय देव असला पाहिजे. अरे जगातील सगळ्यात तज्ञ डॉक्टर असू द्या, 4 तास ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळी डॉक्टर येतो त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब सांगा ना आमचं पेशंट कसं आहे. डॉक्टरच्या मुखातून पहिला प्रश्न निर्माण होतो, उपस्थित होतो, उत्तर निर्माण होतं की बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जिथं विज्ञान थांबतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतंय. विज्ञान जिथं थांबतंय तिथं अध्यात्म सुरू होतंय. मग अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा विचार करा. चांगल्या कामाची सुरुवात माणसानं का देवापासून करू नये. अरे लोक वाईट कामाची सुरुवात सुद्धा देवापासून करतात. एखादा कसाई असेल तो मांस विकत असेल तर बोकडा जर कापला ना असा लटकवला की पहिली तो त्याच्या अल्लाला अगरबत्ती लावतो आणि देवाला सांगतो चांगली गिऱ्हाईक येऊ दे. दारूचा दुकानदार ज्यावेळेस सेटरवर करतो पहिली अगरबत्ती देवाला लावतो, देवा श्रावण महिना सुरू व्हायच्या धंदा चांगला होऊ दे. बरोबर आहे का नाही. अरे मग लोक वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करतात तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मन कारे जना. वेळ काढा देवासाठी. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरा देवाला सांगता देवा बस झालं, कंटाळतो ना मनुष्य. पुरे आता नको तुझ्याची सत्ता. देव जगाच्या मालकाला सांगतात, ओ देवा ऐका ना, बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. किती देवा, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. एक योनी कोटी फेरा देवा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे मला सापडलाय. आता थकलो बघ मी. आणि थकल्यानंतर शेवटचा पर्याय जर कोण असेल तर आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू देवा केलं तर तू का म्हणे काया करीन कुरवंडी. हे कुरवंडी म्हणजे शरीर वाळून सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सर्व खिल्लारी कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं आहे. अगदी नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तात्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून सर्व वातावरण पाहिल्यानंतर तात्यांच्याही डोळ्याला धारा लागत असेल. तात्या विचार करत असेल किती भाग्यवान म्हातारा आहे मी, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात केली. एवढं काही श्रीमंत कुटुंब नाही आहे महाराज. अगदी गरिबीतून हे लोक मोठे झालेले. मला तर असं वाटतं आमच्या मंगेश दादाचे वडील म्हणजे एक टपरी, चहाची टपरी होती त्यांची. त्यांनी मला सांगितलं मग अशी जेवताना म्हणे महाराज मी बिगारी काम करायचो. बरोबर आहे का नाही. एक बिगारी काम करणारा व्यक्ती कष्ट करून आपल्या पोराला आज एवढ्या मोठ्या पदावर महाराष्ट्रात 1 नंबरचे मार्क घेऊन दादा पास झालाय तो मनुष्य. हे बघा, तो फक्त पाराजीभू यांचा मुलगा नाहीये, तो आज अख्ख्या गावाचा सुपुत्र झालाय महाराज. बरोबर आहे का नाही. एखादा मनुष्य गावाचं नाव तुम्ही चांगलं जरी केलं तरी गावाचं नाव होतं. बरोबर आहे का नाही. आज एवढ्या कमी वयामध्ये एवढं सर्वोत्तम पद त्यांनी मिळवलं. मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करील या जगातलं जेवढं काही सगळ्यात मोठं पद असेल त्यांच्या बुद्धीने त्यांना मिळो अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. खूप सुंदर आहे महाराज. आपले लोक ज्यावेळेस मोठे होतात ना महाराज, तो आनंद काहीतरी वेगळा असतो. या जगामध्ये या देशामध्ये जो मनुष्य बुद्धिमान आहे तोच मनुष्य मोठा झाला पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे. नशीब असं असतं रात्रात IAS होण्यासाठी IPS होण्यासाठी या लोकांना कमीत कमी 18 तास अभ्यास करावा लागतो महाराज. त्यांना लाईफ नसती. हे MPSC UPSCच्या परीक्षा देणारे पोरपा एका रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. ते कुठं जात नाही, मोबाईल नाही, फिबाईल, नुसता अभ्यास करतात आणि एवढ्या मोठ्या पदावर जातात. आणि एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर 7वी फेल माणसाला सल्यूट करावं लागतं. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज. बरोबर आहे का नाही. काय नाही, पण चला लोकशाही म्हणल्यानंतर तो न्याय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय ना, मग त्यानुसार आपल्याला सगळे नियम काय आहे मान्यच आहे ना महाराज. आपण बाकी आपल्या ठिकाणी हुकुमशाही नाही ना. हुकुमशाही असती तर जमलं असतं. इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला काही गोष्टी मान्य करावंच लागतात. म्हणून मंगेश दादाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी ज्ञानोबराय तुकोबराय पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडून देशाची
धर्माची आणि आपल्या गावाची सेवा करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी आपण काय करू, प्रार्थना करू. खूप गोड नियोजन सर्व या मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा हे लोक गेले की परत मिळत नाही आहे. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने